श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिल हर्डीकर यांचा ललितबंध पत्रलेखक नाना निराळा. गेल्या गुरुपौर्णिमेला मी दरवर्षीप्रमाणे भिडे मास्तरांकडे गेलो होतो. भिडे मास्तर म्हणजे चैतन्य, सदैव कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवणार आहे. भिडे मास्तरांकडे जाऊन आलं की मरगळ नाहीशी होते, थकवा नाहीसा होतो. आत्ता 85 ते झाले. बाहेर पडणं होत नाही, पण रोज 1-2 तरी विद्यार्थी येऊन हजेरी लावून जातात त्यांच्याकडे. तब्येतीच्या त्यांच्या तक्रारीबद्दल ते एका शब्दानं बोलत नाहीत. एकदा मी आणि सदानंद पोसे मास्तर हॉस्पिटलमध्ये होते असं कळल्यावर भेटायला गेलो होतो. मला काय धाड भरली आहे, मास्तर म्हणाले. सदानंद पोसे म्हणाले त्यावर, काय हो मग, हॉस्पिटलला होतात ते काय मजा करायला? त्यावर क्षणभर थांबले आणि म्हणाले, अरे तुमच्या मागे 2 वर्ष अमोघ सहस्रबुद्धे होता, आपल्याच शाळेचा, सर्जन आहे मोठा. खूप कौतुक ऐकलं होतं त्याचं. म्हटलं परीक्षा घ्यावी म्हणून म्हटलं कर ऑपरेशन. पास झाला बरं का. तुला गंमत सांगतो, अरे बहिणीशी लग्न केलं ना त्यानं. काही काय मी म्हणालो तर हसून म्हणाले, अरे सिस्टर म्हणजे बहीणच ना. मास्तर आता मित्रासारखे वागतात, चेष्टा मस्करी करतात. त्यांच्याकडच्या प्रत्येक भेटीत एक प्रश्न विचारल्याशिवाय आणि आम्ही विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्याशिवाय भेट पूर्ण होत नाही. आणि तो प्रश्न म्हणजे, काय चाललं सध्या? संसार एके संसार किंवा नोकरी एके नोकरी, अशी उत्तरं देणारा विद्यार्थी काठावर पास. अरे ज्या समाजानं आपल्याला इतकं छान आयुष्य दिलं आहे, त्या समाजाचं आपण देणं लागतो याचा विचार करायला हवा, ही मास्तरांची शिकवण. मी माझं जे काही सामाजिक कार्य चाललं आहे त्याबद्दल सांगितल्यावर मला म्हणाले, अरे तुझ्या इतकं काही माझं मोठं काम नाही, पण करतो काहीतरी बसल्या बसल्या. अरे आपली मंजिरी वैद्य आहे ना, ग्रंथपाल आहे. थांबले आणि हसत म्हणाले, अरे अरे तुला माहिती आहे, तुझ्याच बॅचला तो आपला हा होता ना, अलीकडे माणूस डोळ्यासमोर येतो पण नाव जिभेवर येत नाही. ते जाऊ दे, नाव आठवत बसलो तर किस्सा राहूनच जाईल. हां, तर तो तैमूरलंग, तर तो मंजिरी वैद्यला ग्रंथपालिका म्हणाला. हसता हसता मास्तरांच्या डोळ्यातून पाणी आलं. मीही हसत होतो. ते जाऊ दे, मी काय करत असेन अलीकडे, मास्तर विचारत होते. तुम्हीच सांगा, मी म्हणालो. अरे आपली ती मंजिरी वैद्य ना, ती मला नवोदित लेखकांची पुस्तकं देते आणून. मी सध्या पोस्टकार्ड्स लिहितो नवोदित लेखकांना. 8 आण्यात एक कार्ड येतं, मजकूर ठरलेला, तुमचं अमुक अमुक पुस्तक वाचलं, खूप आवडलं, लिहिते राहा. खाली माझी सही, नाव आणि पत्ता, अशा सर्व पत्रांची नोंद करून ठेवतो. मराठी भाषेसाठी एवढं करतो मी. मराठी भाषेसाठी म्हणजे, मी विचारलं. अरे लेखक लिहितो स्वांत सुखाय, पण त्याचं कोणी कौतुक केलं तर त्याला अधिकाधिक लिहावं असं नाही का वाटणार? बरं, तुला चहा करू की कॉफी, मास्तरांनी विचारलं. काहीही नको, मी म्हणालो. हे तुझं स्टँडर्ड उत्तर मला ठाऊक होतं म्हणून विचारलं. अमुक काही हवं असं म्हणाला असतास तर 45 झाली असती. मास्तरांच्या घराबाहेर पडताना मनात आलं, असे उत्साहवर्धक कौतुक करणारे भिडे मास्तर समाजात वाढले तर किती चांगलं होईल. पत्रलेखक नाना निराळा अनिल हर्डीकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील हिने. सादर करत्या नेहा खरे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.